आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा 729वा संजीवनी समाधी सोहळा आहे। या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या सोहळ्यानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक आळंदी नगरीमध्ये दाखल झालेत। त्यामुळे विठू नामाच्या गजरात अवघी आळंदी नगरी दुमदुमली आहे। या सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवनी समाधी मंदिरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी। गोविंद, अतिशय आनंदाचा हा क्षण आहे। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा आहे, काय सगळी तयारी तिथे झाली आहे? रामकृष्ण हरी, खरं तर देवाची आळंदी, कार्तिक एकादशी आणि एकंदरीत आपण बघतोय की संजीवन समाधी सोहळा वयाच्या 21व्या वर्षी 700 वर्षापूर्वी एक संत संजीवन समाधी घेतो आणि या आपल्या समाजाला विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादानाची प्रार्थना करतो। ते ज्ञानेश्वर माऊली आणि आपण बघतोय की त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी म्हणून राज्यभरातले नाही तर देशभरातले जे वारकरी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे यांना विनंती करतो की ही इंद्रायणी आहे आणि अर्थातच या इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने स्नान करून आचमन करून लाखो वारकरी जे आहेत ते नगर प्रदक्षिणेसाठी अलंकापुरी नगरीमध्ये दाखल होतात आणि हे ते सगळं विहंगम दृश्य आहे। या सगळ्यांचा भाव म्हणजे अत्यंत कडाक्याची थंडी आहे, असं असताना देखील आपण बघतोय की ही सगळी मंडळी अगदी पहाटेपासूनच ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी, समाधीचं दर्शन घेण्यासाठी, त्यांनी दिलेले विचार अंगीकारण्यासाठी म्हणून दरवर्षी न चुकता, म्हणजे आपल्याला माहिती आहे आषाढी वारी जी आहे ती पंढरपूरकडे जाते, मात्र कार्तिकी वारी, कार्तिक एकादशी आणि संजीवन समाधी सोहळा जो आहे तो अशा पद्धतीने इथे पार पडतो। आणि त्यासाठी म्हणून मागच्या 8 दिवसांपासून या अलंकापुरी नगरीमध्ये लाखो वारकरी भाविक इथे दाखल झालेले आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ही गीतेवरचे भाष्य आपल्याला माहिती आहे आणि ज्ञानेश्वरी हा आत्मा आहे वारकरी संप्रदायाचा। ही ज्ञानेश्वरी सगळ्यांना दिलेली आहे आणि अर्थातच या संताने समता, बंधुत्व ही शिकवण दिलेली आहे। असा हा संत जगाच्या पाठीवर कोणी नाही। आपण बघतोय की या संताच्या दर्शनासाठी म्हणजे ही सगळी भक्तांची मांदियाळी जमली। या पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय हे संत लाभलेली आहेत आणि अर्थातच त्यांचे विचार आजही या जगाला, या विश्वाला एक समतेची शिकवण देतात। जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले, एवढं महात्म्य, एवढी त्यांची एक वैचारिक शक्ती जी आहे ती या अलंकापुरी नगरीमध्ये आहे आणि म्हणूनच या संतांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी न चुकता हे लाखो वारकरी येतात। ही ती दृश्य आहेत। अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये ही सगळी मंडळी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात जाण्यापूर्वी अशा पद्धतीने या इंद्रायणीच्या पाण्याने, पवित्र पाण्यामध्ये स्नान करतात, या पाण्याचं आचमन करतात। आता सूर्याला अर्घ्य चढवण्याचं हे दृश्य आपण बघतोय। यामध्ये महिलांचा समावेश हा वाखाणण्याजोगा असतो आणि आपण लक्षणीय असतो आणि बघतोय की या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। गावखेड्यातून आलेली ही सगळी मंडळी, मराठवाडा, विदर्भ, जिथे आता मोठा एक प्रकारे पुराणी थैमान घातलं होतं। गोविंद, खरं तर तुमच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आम्हाला आणि दर्शकांना देखील बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात। अतिशय सुंदर अशी आळंदीतली इंद्रायणीची ही सगळी दृश्य आहेत। गोविंद, धन्यवाद आणि रामकृष्ण हरी तुम्हालाही। पुढच्या बातमीकडे आपण आता वळूयात।